मी स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी खूप खुश आहे, कारण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच समजेल। तर मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगते, पहिल्यांदा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि उद्या दत्त जयंती आहे आणि आज आहे बुधवार। आणि मला जी गुड न्यूज भेटलेली आहे ती कालच भेटलेली आहे, म्हणून मी आज बाकीचा व्हिडिओ शेअर न करता मी पहिल्यांदा तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करावी वाटली। कारण आपण जे करतो ना त्याचं फळ आपल्याला नक्की भेटतं, मला एवढं माहीत झालेलं आहे। कारण माझी ही कमीत कमी 2 वर्षाची तपस्याचं फळ मला भेटलेलं आहे। तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला तर माहिती आहे माझं एक छोटंसं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं शॉप आहे आणि ते शॉप आम्ही दोघं नवरा बायको चालवतो। आणि ते अलीकड म्हणजे एकदम व्यवस्थित चाललं होतं आणि ते अलीकड म्हणजे पूर्ण 1 वर्षात म्हणजे 11 महिने झालं। 11 महिन्याला एक काहीतरी 10-12 दिवस कमी असतील तेव्हापासून माझं शॉपची लाईन पूर्ण खराब झाली होती। कारण पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, माझी डिलिव्हरी झाली होती आणि माझ्या घरात आहे ते छोटं बाळ आहे, त्यासाठी मला शॉपवर टाईम देता येत नाही आहे आणि ते सगळं माझ्या मिस्टरांच्या हातात होतं। तर माझ्या मिस्टरांनी पूर्ण शॉपची वाट लावली। तुम्ही जर माझे पाठीमागचे जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला नक्कीच समजेल की मी असं का म्हणते। आणि ज्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि पाठीमागच्या जे पण माझे जेवढे पण व्हिडिओ ब्लॉग आहेत त्यांचे सगळ्यांमध्ये मी किती त्रासलेले आहे, किती परेशान आहे ते तुम्हाला नक्की कळेल। तर चला तर मग मी मेन टॉपिकवरती येते। तर तुम्हाला सांगते, माझा नवरा हा आमचा आहे ते लव्ह मॅरेज आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। मी सगळ्यांना हे शेअर पण केलेलं आहे। आणि आमचे अलीकडे म्हणजे 1 वर्षापासून खूप भांडण वगैरे भरपूर काही होत होतं। आणि भांडण म्हणजे महातांडव, असं भांडण म्हणजे त्याला भांडण पण नाही म्हणता येत, एकदम असं महातांडव असं होत होतं। आणि असा एकही दिवस नव्हता की तो आमच्या घरात भांडण झाल्याशिवाय राहत नव्हतं। तर तुम्हाला सांगते मी स्वामी सेवेत आले आणि स्वामी सेवेत मी का आले, कारण पण त्याचं तेच होतं की माझा नवरा आहे तो व्यसनी झाला होता। माझा नवरा गांजा चरस ते सगळ्यांच्या व्यसनी गेला होता। त्यासाठी मग मी खूप टेन्शनमध्ये राहायची। लहान बाळ घरात, कर्ज वाढत चाललं होतं सगळं, दुकानाची लाईन खराब झाली होती, सगळं काही ते चालू होतं। पण आणि स्वामी सेवा करायची असं करत करत पूर्ण वर्ष गेलं। पण वर्षात मला काही स्वामी सेवा करता आली नाही लहान बाळामुळं। आणि करायला जरी गेलं तरी मी 4-5 दिवस करायचे, परत मला आळस यायचा, कंटाळा यायचा। आणि जेवढी स्वामी सेवा करेल तेवढा असं त्या दिवशी घरात भांडणच व्हायचं। त्यासाठी मग मी परत सोडून द्यायची, नाही हे काही खरं नाही, स्वामी सेवा वगैरे काही नसतं, स्वामी वगैरे काही नसतात, म्हणून हे सगळं मी परत सगळं आहे की ते सोडून द्यायची। असं करत करत वर्ष झालं। परत 8 दिवसांनी परत म्हणायचे नाही, हे मोबाईलवर बघायचे, यूट्यूबवर बघायचे, तर लगेचच असं वाटायचं की नाही ही सेवा केल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल। परत ती सेवा चालू करायची, पण 2-4 दिवस करायचे, परत मला कंटाळा यायचा, आळस यायचा, चिडचिड व्हायची। तर मग मी परत ते मधूनच सोडून द्यायचे। असं करत करत मग पूर्ण वर्ष होत आले। तर आत्ता 7-8 दिवसापूर्वीपासून जेव्हापासून पारायण चालू झालं तेव्हापासून मी पारायण करायचं ठरवलं। तर असं ठरवलं की नाही काही झालं अक्षरशः एवढी वैतागली होती, अक्षरशः असं ठरवलं होतं काही झालं म्हणजे एकदम मौत जरी आली तरी आता सेवा ही सोडायची नाही। जेवढी स्वामींना परीक्षा घ्यायची तेवढी परीक्षा द्यायची आणि मागं हटायचं नाही। जेवढे भांडण होतं तेवढे होऊन द्यायचं, असं ठरवलं। तर मग स्वामी सेवाचा पारायण चालू केलं। पारायण ज्या दिवशी मी चालू केलं त्या दिवशी अशी भांडणं झाली म्हणजे एवढी मारामारी झाली, मारामारी म्हणजे मी पण त्याला मारलं, त्यांनी मला मारलं, एवढी मारामारी झाली। एवढी मारामारी झाल्याच्या नंतर मग मी ठरवलं आता हे काय एवढं सगळं, मी सकाळी लवकर 4 वाजता उठले, हे केलं ते केलं, आणि परत आज दिवसभर जर जे वर्षात झालं नाही ते झालं असं। तर मग म्हणलं नाही जाऊ द्या, जे झालं ते झालं, म्हणलं हे पण स्वामीची परीक्षाच असेल, ही पण आपली परीक्षाच घेत असते स्वामी। तर मग मी परत हे केलं। दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार, तिसऱ्या दिवशी पण तेच। तिसऱ्या दिवशी तर एवढे भांडण झाले अक्षरशः की मी ते पारायण, ते स्वामींचं फोटो वगैरे, काही पूजा वगैरे, राग खोटं नाही सांगत, राग मी सगळं उचललं, एका कॅरी बॅगमध्ये भरलं आणि ठेवून दिलं की काही नाही, हे स्वामी वगैरे काही नाही आहे, माझा बिलकुल विश्वास नाही आहे आणि विश्वास
माझा एवढा एवढा विश्वास उडाला की काहीच नाही, देव देवता म्हणजे असं माझं एवढं हे झालं होतं की कोणाला आवाज देऊन कोणाला हाक मारू की मला या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक देवाचं केलं, सगळं केलं, कुळदेवीचं केलं, सगळं केलं, पण मला फरक काही पडतच नव्हतं. माझ्यासोबत सगळं काही ते जास्तीच होत होतं. हा आहे ते सगळा रिअल आणि खरचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी खूप तळतळीने सांगते, हे सगळं खरं आहे. तर मग पारायणाच्या 4थ्या दिवशी मी दरवाजा लावला आणि स्वामींचा फोटो घेऊन एवढी रडली, एकदम मनसोक्त एकदम छातीला फोटो धरला आणि एवढी रडली. म्हणलं नेमकं काय आहे माझ्यासोबत होतंय. एक तर मला कर्ज वाढत चाललंय, माझ्याकडे एक लहान लेकरू आहे, मी कुठं काम करू शकत नाही, नवरा बिघडला, नवरा व्यसनी झाला, नवरा कामावर लक्ष देत नाही, घरात किरकिर, रोज भांडण, हानमार, शिवीगाळ सगळं होत होतं. लय रडली. पोरीला घेतलं मांडीवर, पोरीला कवटाळून फोटो कवटाळून एवढी रडली. आणि मग म्हटलं जर स्वामी असतील तर मला अनुभव येईल, नाही तर मी तोपर्यंत मी म्हणलं आता पारायणाचा 4था दिवस होता. म्हणलं आजपासून मी म्हणजे आजच्या दिवस मी केलंय. हा दुपारचा प्रकार होता, सकाळी मी पारायण केलं होतं. म्हणलं आजपासून मी कोणत्या देवाचं नाव माझ्या मुखात घेणार नाही आहे, स्वामींचं तर नाही घेणार. आणि अजिबात नाही, मला स्वामी म्हणजे हे स्वामी वगैरे काहीच नाही, आणि मी अजिबात आजपासून नाव सुद्धा घेणार नाही. सरळ आणि स्पष्ट सांगितलं. असा हा सगळा प्रकार दुपारी झाला. आणि काय माहिती म्हणजे काय झालं, अचानक काय चमत्कार झाला आणि काय नाही ते मला माहीतच नाही. हा दुपारी प्रकार झाला होता. 6 वाजता माझा नवरा घरी आला आणि अक्षरशः ढसा रडला, कारण तो आदल्या दिवशीच्या भांडणात मला एवढं बोलला होता लय म्हणजे एक म्हणजे सांगू पण शकत नाही एवढा बोलला होता. माझ्या मुलांना पण बोलला होता, मला पण बोलला होता. मुलं माझी फक्त नाही, त्याची पण मुलं आहेत, पण आम्हाला सगळ्यांनाच बोलला होता. आणि नंतर मग 6 वाजता काय माहित त्याच्याच मनात काय आलं, तो दुकानावरून घरी आला, अक्षरशः माझ्या गळ्यात पडून ढसा रडला, पोरीला घेतलं, रडला आणि म्हणला मी उद्यापासून काही चुकीचं करणार नाही, मी उद्यापासून कोणतं व्यसन करणार नाही, काही नाही, मी माझं कामावर लक्ष देईन, मी कोणत्या माणसाच्या नादी नाही लागणार, कुठं गांजा नाही पेणार, कोणाला येऊ नाही देणार. अक्षरशः दुकानावर जशी आपली पहिली पाटी होती धूम्रपान करणे नाही, ते सगळं मी तिथं लावणार. आणि मी आजपासून माझी पण आणि माझ्या मुलीची पण, माझी मुलगी आहे 11 वर्षाची आहे, 11 महिन्याची म्हणजे 10.5 महिन्याची आहे, तिच्या पण डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आणि माझ्या पण डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की आजपासून मी व्यसन करणार नाही. आणि सगळं काय ते त्यांनी माझ्या हातात दिलं. हे पहा, हे सगळं हे काय असतं ते मला माहीत नाही, पण हे आहे ते ह्याने गांजा पितात एवढं माहिती आहे. हे बघ, आयुष्यात हे मी कधी बघितलं नव्हतं. माझ्या घरी माझा भाऊ, वडील म्हणजे कोणी चुलते मालते हे असलं कधीच काहीच करत नाहीये. त्यासाठी हे मी आयुष्यात पहिल्यांदा बघते. आणि तेव्हा माहिती झालं की गांजा ह्यानी पितात म्हणून. मग हे मला त्यांनी कधी दाखवलं पण नव्हतं, मला फक्त वास यायचा आणि ते नशेत असायचं तेवढंच माहीत होतं. त्याच्यापुढे मला काहीच माहीत नव्हतं. अक्षरशः हे सगळं त्यांनी माझ्या हातात दिलं, हे माचीस दिलं, ही गांजाची एवढं काय राहिलं असेल ते सगळं माझ्या हातात दिलं. आणि म्हणले की आजपासून मी कोणतं व्यसन करणार नाही, मी सगळं व्यवस्थित करीन. माझ्यामुळं संसार खराब झाला, माझ्यामुळं दुकान खराब झालं, माझ्यामुळं आज एक घर खराब झालं, माझ्यामुळं आज एका मुलीचं आयुष्य खराब झाले, मी सगळं काय ती व्यवस्थित करीन, मला फक्त थोडासा टाइम दे. ते येऊन स्वतः म्हणले आजपर्यंत पूर्ण वर्षात असा एकही व्यक्ती राहिला नाही त्या माणसाला समजून सांगायला. माझ्या घरचे, माझी दाजी, बहीण, आई, वडील, शेजारी पाजारी म्हणजे असं कोणच नाही राहिलं त्या माणसाला समजून सांगेल, पण त्या माणसाने कोणाचंच ऐकलं नाहीये. आणि तो माणूस डायरेक्ट माझ्या हातात दिलं आणि डायरेक्ट म्हणलं आजपासून सगळं बंद, माझं मी भलं दुकानाच्या बाहेर निघणार नाही. एवढं सगळं म्हणलं. ऐकून एवढं बरं वाटलं, म्हणजे एवढं
अचानक एवढा मोठा चमत्कार माझ्यासोबत घडल हे मला म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की हे सगळं कसं काय झालं. नंतर मग मी त्यांच्यासमोर हात सुद्धा जोडू शकत नव्हते एवढं की, कारण ते स्वतःच मला म्हटले होते की केलं ना तू सगळं, पारायण केलं, दिवा जाळला, काही काही उपवास केले, मी सुधारलो का नाही सुधारलो. ते स्वतःच मला म्हणायचे तो माणूस आज सगळं काय ते स्वतः माझ्या हातात दिलं आणि स्वतः म्हटले की मी सगळं काय ते सोडून दिले, मी फक्त माझ्या मुलांचा आणि तुझा विचार करणार आणि मी तुमच्यासाठी काहीही करणार. इथून पुढं मी फक्त कष्ट आणि कष्टच करणार. एवढं छान वाटलं आणि स्वामींना मनातले मनात मी एवढे आभार मानले, स्वामींचे एवढे आभार मानले की खरंच जे एका वर्षात मी करू शकले नाही ते फक्त म्हणजे ह्या पारायणात केलं. की मी तुम्हाला एकच सांगायचं, माझा एकच उद्देश आहे की हा व्हिडिओ मी ह्यासाठी शेअर करते की मी एवढी दुःखी होती की अक्षरशः मी आणि कोणापाशी मी सांगत पण नव्हते, कोणापाशी मी रडत पण नव्हते. मी अक्षरशः स्वामींजवळच रडायची, दरवाजा बंद करून मी पुरीला घेऊन रडायची. सगळं काय ते व्यवस्थित झालं आणि स्वामींचा हा असा चमत्कार अक्षरशः माझ्या स्वतःच्या अंगावरती काटा फुटतोय की हे सगळं कसं काय शक्य झालं. आणि मला अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये की हे सगळं माझ्या नवऱ्याने केलं. आणि माझा नवरा स्वतः म्हणला की नाही मी व्यसन वगैरे काहीच करणार नाही. ऐकून एवढं बरं वाटलं. खरंच उद्या दत्त जयंती आहे. स्वामी म्हणजे आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. पारायणाचा एवढा मला छान अनुभव भेटला की हा आपण केलेल्या म्हणजे मेहनतीचं फळ स्वामी आपल्याला नक्की देतात. हे माझ्या असं नाहीये की आपण म्हणजे सेवा केलेली वाया जाते. तर माझा तर अनुभव आहे अजिबात नाही, आपण सेवा केलेली अजिबात वाया जात नाही. एवढाच फक्त फरक राहतो की स्वामी एवढी परीक्षा बघतात अक्षरशः आपल्याला ती स्वामी सेवा सोडून द्यावी वाटते. ती स्वामी सेवा करण्याची इच्छाच राहत नाहीये. काय यासाठी एवढा स्वामींवर राग येतो. जेवढं जास्त करण तेवढं जास्त आपल्यासोबत होतं. कारण ती फक्त आपली परीक्षा असते आणि ती परीक्षा आपण पास नक्की होतो. कारण म्हणजे स्वामींना पण माहिती आहे की मीला एवढा त्रास देतो, म्हणजे एवढे हिची परीक्षा बघतो तरी सुद्धा ही काय माझी स्वामी सेवा सोडत नाहीये. तेव्हाच आपल्याला त्याचं फळ भेटतं. आणि मी तर म्हणते निस्वार्थीपणाने सेवा करा. देवाकडे कधीच काय मागू नका. निस्वार्थपणाने जी सेवा करतो त्यात आपल्याला देव म्हणजे जे मागून संकल्प करून नवस करून कधीच सेवा करू नका. तुम्ही फक्त सेवा करत राहा. आपल्याला काय हवं नको आहे ते कोणाला न माहीत म्हणजे सांगता. स्वामींना सगळं आपलं माहिती असतं. हिला कशाची गरज आहे, हिला आता सध्या काय पाहिजे ते सगळं माहिती असतं. त्यासाठी मी म्हणते की स्वामी सेवा ही एकदम उत्तम सेवा आहे. माझं तर घर वाचलं, माझा संसार वाचला, माझी म्हणजे एवढं सगळं माझं विस्कळीत झालं होतं. सगळं असं आटोक्यात यायचा प्रयत्न 2-3 दिवसातच म्हणजे सगळं आटोक्यात आल्यासारखं मला वाटते. आणि मी एवढी खुश आहे फक्त आहे ते आज स्वामींमुळे आहे. तर हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करू वाटला, कारण माझ्या अनुभवामुळे एकतरी स्वामी भक्त घडावा आणि कोणाचं तरी घर वाचावं हाच माझा उद्देश होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ बिलकुल फेक नाही. हा व्हिडिओ म्हणजे माझ्या जवळचे जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती माझ्यासोबत काय होतं काय नाही. आणि हा व्हिडिओ आहे तो एकदम रिअल आहे. हे मी तुम्हाला सांगते. हा व्हिडिओ बिलकुल फेक नाही की कुठली कोणाची स्टोरी नाही. ही स्टोरी माझी स्वतःची आहे. हा अनुभव आहे तो माझा स्वतःचा आहे. श्री स्वामी समर्थ.